नवेगाव नागझिरा अभयारण्यामध्ये वाघाचं दर्शन हे आता दुर्लभ झालेलं आहे। अभयारण्यामधील वाघ सुट्टीवर गेलेले आहेत। आपण पाहतोय अनेकदा या सफारीसाठी सगळेजण जात असतात, मात्र वाघाचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे आणि त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झालेला आहे। जिप्सी गाईड यांच्या रोजगारावर सुद्धा त्यामुळे कुऱ्हाड आलेली आहे, कारण वाघोबा दिसत नाहीये, त्यामुळे पर्यटकच तिकडे जात नाहीयेत। पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळे आता रोजगाराचा प्रश्न या जिप्सी आणि त्याचबरोबर गाईड समोर उभा ठाकलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा अभयारण्यामध्ये वाघांचं दर्शन होत नाही आणि त्यामुळे आता पर्यटकांनी इथे पाठ फिरवली आहे। मागील वर्षीपासून खूप निराशापत्री पडत आहे। माझ्यासोबत वाघ्रदर्शनासाठी नवेगाव नागझिरा अभयारण्यामध्ये दूरदूरचे पर्यटक येतात, नागपूरचे येतात, पुण्याचे येतात, मुंबईचे येतात। त्यांच्या पण पत्री निराशा पडत आहे। माझी अशी वन विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी व्याघ्र संवर्धनासाठी, तृणभक्षी प्राण्यांच्या संवर्धनासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या। जास्त पसंती आज ताडोबा आणि पेंचकडे जास्त पर्यटक वळलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे नागझिरामध्ये वाघ न दिसणे, दुसरे वन्य प्राणी न दिसणे, ह्या कारणांमुळे पर्यटक इथं दुसऱ्या अभयारण्याकडे जास्त वळलेला तुम्हाला दिसेल।